एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 60% वाढ। राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। माजी खासदार हेमंत गोडसेंना कोरोनाची लागण। 2 दिवस मुंबईत असताना कोरोनाची लागण झाल्याची माहिती। हेमंत गोडसेंवर घरीच उपचार सुरू। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील 1599 बेड्स केले आरक्षित। मुंबईतील 7 धरण क्षेत्रांकडे पावसाची पाठ। 7 धरणांमध्ये केवळ 13%च पाणीसाठा शिल्लक। समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी कपातीची शक्यता। केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरील 1.9% रोड टेप रद्द। केंद्रानं निर्यात अनुदान रद्दचा निर्णय मागे घ्यावा। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी। फ्लॅट नावावर करावा यासाठी मुलानं वडिलांचे दोन्ही पाय मोडले। दहिसरच्या वैशालीनगर परिसरातली घटना। पोलिसात गुन्हा दाखल। महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा प्रवाहित। परिसरात पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर। महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। नागपूरमधल्या रहाटे कॉलनी परिसरात पेट्रोल टँकरचा अपघात। उड्डाणपुलावरनं जात असताना बॅरियरला टँकर धडकला। अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प। नाशिकच्या उमराणेमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। व्यापाऱ्याकडे कोट्यवधींची थकबाकी असल्यानं शेतकरी झाले आक्रमक। पैशाअभावी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होणं कठीण। पैठणमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आंदोलन। तहसील कार्यालयासमोर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन। शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्याप्रकरणी केला निषेध। लातूर जिल्ह्याभरात पोलिसांची एकाच महिन्यात 400 अवैध धंद्यांवर कारवाई। 1,81,00,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।